हेलो बच्चे पार्टी, कैसे हो? स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या JS विद्यालयाच्या युट्यूब चॅनल वरती. तुम्हाला माहितीच आहे मी ओमकार धेटे आणि आपली नवोदय सिरीज सुरू आहे आता 5वीची, ज्याच्यामध्ये की आपण नाव फक्त नवोदय सिरीज आहे पण नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल सगळ्या काही गोष्टी आपण म्हणजे नवोदय स्कॉलरशिप आणि सैनिक स्कूलचा सगळ्यात अगोदर गणित तरी आपण क्लिअर करून घेत आहोत, म्हणजे शिकवत आहोत. गणितामध्ये आपलं मूलभूत गणित म्हणजे बेसिक मॅथ सगळ्यात पहिला टॉपिक म्हणू शकतात, तो आपला चालू होता. त्याच्यानंतर आपले पुढचे टॉपिक सुरू होतील. बेसिक मॅथ मध्ये आपलं पहिले 3-4 लेक्चर ऑलरेडी झाले आहेत. 4 लेक्चर झाले आहेत. त्याच्यामध्ये एक आपलं बेरजेचे आहे, एक वजाबाकी, एक गुणाकार आणि 2 भागाकार असे लेक्चर मी करणार आहे. तर भागाकाराचं एक लेक्चर ऑलरेडी झाले, ते भागाकाराचं दुसरं लेक्चर आहे. आणि जर मला जर वाटलं अजून हे लेक्चर थोडं जास्त मोठं होईल तर भागाकाराचा अजून एक लेक्चर सुद्धा बनवू शकते, कारण मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की पिल्लांना भागाकार थोडा महत्वाचा आहे आणि थोडा त्याच्यामध्ये टाइप्स पण येतात, जेणेकरून तुम्हाला अजून सोपं बनवण्यासाठी मला वेगवेगळ्या टाइप्स मध्ये तोडावं लागले वेगवेगळ्या एक्झाम्पल्स मध्ये, त्यामुळे थोडं मोठं बनेल. पण टेन्शन घेऊ नका, लेक्चर मोठं नसणार आहे, लेक्चर आपल्या ठरवलेल्या वेळी इतकंच असणार आहे जितकं की तुम्हाला बोरिंग होणार नाही. आणि आजच्या लेक्चर मध्ये मजा येईल कारण भागाकार शिकणार आहोत. एका लेक्चर मध्ये शिकलाय, आज थोडी आपल्याला एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची. तर ठरल्याप्रमाणे वही पेन घेऊन बसा. नक्कीच घेऊन बसला असताना आता पाठच झालं तुम्हाला, लेक्चर लागलं म्हणजे वही पेन घ्यायचंय. जिथं काही डिस्टर्बन्स नाहीये, म्हणजे जिथं तुम्हाला कोण डिस्टर्ब करणार नाही, गोंगाट गर्दा नाही, तिथे जाऊन अभ्यास करत लेक्चर करत बसायचं. आजच्या लेक्चरला सुरुवात करू. तर पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं होतं? पाठीमागच्या लेक्चर मध्ये सर आपण पाहिलं होतं की पहिले तर भागाकार बघितला होता आणि मी तुम्हाला थोड्या वेगळ्या प्रकारे भागाकार करायचं पण शिकवलं. ज्याच्यामध्ये आपण बाऊ बघितला, बरोबर आहे, हातचा भागाकार बघितला आणि साधा भागाकार बघितला. आता लेक्चर सुरू झाल्या आजच्या लेक्चर मध्ये आपण थोडी अगोदर प्रॅक्टिस करू. मी तुम्हाला 5-6-7 वेगवेगळे गणित सॉल्व्ह करण्यासाठी देतो, तेवढे अगोदर सॉल्व्ह करू, जेणेकरून आपल्याला पुढचे भागाकाराचे गणित अजून सोपे जातील. चला, वही उघडा, पेन उघडा आणि आपण आपल्या कामाला लागू. ठीक आहे, तर उघडून ठेवला असेल तुम्ही. करायची प्रॅक्टिस, द्यायचे एक्झाम्पल्स. चला लागू कामाला, लागू कामाला. सगळ्यांनी पॉज करून ट्राय करायचे आणि जेव्हा मी सोडवेल तेव्हा पाहायचंय आपल्या बरोबर येतात का. सर्वांनी पॉज करून ट्राय करायचे आहे. मला वाटतं 4 एक्झाम्पल. चला अजून थोडे घेऊ, अजून 2-3 घेऊ. एक्झाम्पल सोडवायला आपल्याला बिलकुलही कंटाळा करायचा नाही, कोणालाच कंटाळा करायचा नाही. मी एक्झाम्पल द्यायला कंटाळा नाही करणार, तुम्ही सोडवायला नाही करायचा, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितकी मजा येईल, तितके एक्झाम्पल सोपे बनतील आणि तितकं नवोदय तुम्हाला सोपं जाईल आणि लागण्याचे तुमचे चान्सेस वाढतील. त्यामुळं बिलकुलही आपल्याला कंटाळा करायचा नाही, वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. हा, आणि सर्वात महत्वाची गोष्ट, काल दिलेला होमवर्क सगळ्यांनी कम्प्लीट केलाय? काल दिलेला होमवर्क सगळ्यांनी कम्प्लीट केलाय? कम्प्लीट करायचा रोजचा होमवर्क रोज. आणि मी तुम्हाला सांगितलंय तो होमवर्क जरी तुम्ही सॉल्व्ह नसन केला तरी प्रॅक्टिस करीत राहा. सॉल्व्ह करायचा आहे ते, नसन केला तरी म्हणजे असं नाही की नाही करायचा, बिलकुल सॉल्व्ह करायचा आहे. तर अशा प्रकारे इथे एक्झाम्पल दिले, पॉज करा आणि ट्राय करा, लगेच पॉज करून ट्राय करा. झालं, पॉज करून ट्राय केले, पॉज करा. आता काही जणांना वाटत असेल पॉज काय, तर पॉज म्हणजे स्टॉप करून ट्राय करा. आणि हा, हे ट्राय करता तोपर्यंत मी एक गोष्ट सांगतो. हे पहा, तुम्ही जर माझं हे लेक्चर डायरेक्ट करत असाल तर डायरेक्ट कोणत्याही लेक्चर मध्ये घुसू नका. अगोदर पहिल्यापासून लेक्चर करत करत या, जेणेकरून तुम्हाला पाठीमागच्या झालेल्या बेसिक गोष्टी समजतील. काय असतंय, पुढचे लेक्चर हे पाठीमागच्या लेक्चर खूप जास्त प्रमाणामध्ये डिपेंड असतात. त्यामुळे पाठीमागचे लेक्चर केले की पुढचे लेक्चर सोपे जातात. पाठीमागचे लेक्चर अगोदर करून या. हे लेक्चर कदाचित मूलभूत गणित 5वं लेक्चर आहे. ऑलरेडी 4 लेक्चर झालेले आहेत, आपल्या युट्यूब चॅनल वरती आहेत. युट्यूब चॅनलचं नाव JS विद्यालय ओमकार धेटे. त्याच्यामध्ये एक प्लेलिस्ट आहे. कसं काय करायचं एकदा मी तुम्हाला सांगू, ऐका. युट्यूब वर जायचंय, तुम्हाला नाव टाकायचंय JS विद्यालय ओमकार धेटे.
दिसेल, माझं तोंड दिसेल किंवा आपल्या JS चा लोगो दिसेल, जे की तुम्हाला इथे ह्या कोपऱ्यात दिसायला असेल, तो लोगो दिसेल. मग नंतर तेवढं झालं की तुम्हाला त्यामध्ये प्लेलिस्टचा एक ऑप्शन असतंय. तुम्हाला समजत नसेल तर कोणाला तरी तुमच्या मोठ्या भावाला, बहिणीला, दादाला, मम्मीला, पप्पाला विचारा. त्यामध्ये प्लेलिस्ट मध्ये जायचं आणि प्लेलिस्ट मध्ये एक प्लेलिस्ट आहे नवोदय सिरीज नावाची. तर त्याच्यामध्ये आपले जितके लेक्चर्स आपण शूट करणार आहेत सगळे लेक्चर्स त्या प्लेलिस्ट मध्ये असतील. मग एकदा तुम्ही प्लेलिस्ट मध्ये गेलात की फक्त तुम्हाला चॅप्टर बघायचा आहे, म्हणजे आपला धडा बघायचा आहे आणि त्यामध्ये घुसायचे आणि लेक्चर करायला सुरुवात करायची. चला पॉज करून ट्राय केलं तुम्ही, झालंय, मी करून दाखवू. चला पहिलं ट्राय करू, आपण सगळे पहिलं सॉल्व्ह करू. बघा 5 एक 5, आता 7 मधून 5 गेले, 5चा भाग दिला आपण, उरले किती 2, 20 भरले, 5 चोक 20, पुन्हा 5 एक 5. आता बघा इथं बाऊ आला, मी थोडा असं खाली लाईन मारतो, बाऊला थोडी अशी रेष मारतो, बाऊ आला. बाऊ विसरायचा नाही, कोणीही बाऊला अजिबात विसरायचं नाही. मग आता सर बाऊ आल्यावर काय घ्यायचंय, 0 घ्यायचाय, बाऊ म्हणजे 0. हा, नंतर 24 ला कट करायचंय, 5 चोक 20, खाली उरले 4, 5 9 45. अशा प्रकारे पहिले एक्झाम्पल झाले. त्याला दुसरं ट्राय करू. आता 9चा टेबल आहे, सगळ्यांनी टेबल पाठ करायचे. ज्याला इंग्लिश मध्ये येतात ते इंग्लिश मध्ये करा, ज्याला मराठीत येतात ते मराठीत करा, पण टेबल पाठ करणं जरुरी आहे. टेबल पाठ करायचे. 9च्या टेबल सगळ्याला येत असेल, मला मराठीत येतात म्हणून मी मराठीमध्ये बोलतोय. चला 9 दुने 18, 9 3 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 5 45, 9 6 54 मोठं होत आहे, 54 म्हणजे 54, 9 6 54 मोठं होत आहे, म्हणून आपल्याला 45 घ्यायचंय. मग 45 घेतल्यावर किती उरतात, 45 घेतल्यावर 6 उरतील, बरोबर आहे. 9 दुने 18, 9 3 27, 9 चौक 36, 9 5 55, 9 6 54, 9 7 63 मोठे होत आहे, 63 मोठं होत आहे 62 पेक्षा, म्हणून काय करायचं आपल्याला, 9 6 54, बरोबर आहे का, बरोबर आहे, 9 6 54. आता 54 किती उरतील बघा, 62 मधून 54, मनातली मना सबट्रॅक्शन करायचं तुम्हाला. 62 मधून 54 उरल्यावर, सॉरी 62 मधून 54 मायनस केल्यावर किती उरतील रे, 8 उरतील, बरोबर आहे. आणि कधी पण काय करायचं ना, जे उरायलेत, जे आपल्या हातचे उरायलेत, कालच आपण हातचा भागाकार शिकलो, जे आपल्या हातचे उरायलेत ते खालच्या संख्येपेक्षा कधी पण लहानच असतात. जर तुमचे उरलेले हातचे ह्या खालच्या संख्येपेक्षा मोठे येत असतील तर तुमचं गणित कुठेतरी चुकायलंय. ओके, चला आता 88 ला कसं काढणार, 9 9 81, किती उरले 7, 9 8 72. ओके सर, आता परत 4 छोटी संख्या आली, काय म्हणजे बाऊ, बरोबर आहे. हा, 9 दुने 18, 9 3 27, 9 चौक 36, 9 5 45 मोठे, 9 चौक 36, 9 4 36, मग किती उरले, 43 मधून 36 गेले, म्हणजे किती उरतील, किती उरतील 6 उरतील, बरोबर आहे का. 43 मधून 36 गेल्यावर सॉरी 9 उरतील, बरोबर आहे. अशा प्रकारे आपलं गणित झालेलं आहे. 43 मधून 36 किती उरतील, 6, 7 8 9 10 11 12 13, हा सॉरी 7 उरतील. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं झालेलं आहे. मग ही आपली जी आली आहे 7 बाकी आणि बाकीचा हे आपला भागाकार आहे. ठीक आहे, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. आता बघा, आणि अजून एक महत्वाची गोष्ट माझी सांगायची राहिली, पहा भागाकारामध्ये मी तुम्हाला कधी पण वरची संख्या खालची संख्या, वरची संख्या खालची संख्या म्हणतोय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जी वरची संख्या आहे तिला कधी पण म्हणतात भाज्य, काय म्हणतात भाज्य, आणि जी खालची संख्या आहे तिला म्हणतात भाजक, काय म्हणतात भाजक, लक्षात राहू द्या. ठीक आहे, आणि हे जे येईल आपलं, तुम्हाला माहिती आहे ह्याला भागाकार म्हणतात किंवा उत्तर म्हणतात, हे तर कालच सांगितलंय. आणि हे जे उरायले ह्याला बाकी म्हणतात, हे आपण कालच सांगितलं आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, वरच्याला भाज्य, खालच्याला भाजक, ह्याला बाकी आणि ह्याला भागाकार. जसं की तुम्ही असा जेव्हा भागाकार करीत होता तेव्हा तुमच्या सरांनी तुम्हाला सांगितलं असं, काहीतरी इथं घ्या, काहीतरी इथं घ्या, जे हे ह्याच्यामध्ये येईल ह्याला काय म्हणतात रे, ह्याला म्हणतात भाज्य, बरोबर आहे का. जे हे आहे ह्याला म्हणतात भाजक, इथं वर जे तुमचं उत्तर येत होतं, इथं वर तुम्ही उत्तर लिहित होतात त्याला म्हणतात भागाकार. एकदा सांगून टाकतो म्हणजे टेन्शन नाही. आणि नंतर गणित करीत करीत खाली काहीतरी उरत असेल समजा 5, तर ह्याला म्हणतात बाकी. समजा म्हणालो मी, काहीतरी 5 नसतील उरत ह्याच्यात पण काहीतरी उरत असतील तर त्याला म्हणायचं बाकी. तसंच आपल्या ह्या गणितामध्ये पण तुम्ही लगेच डोक्यामध्ये घेऊ शकतात की खाली ज्याने आपण भाग देत आहोत तो आहे भाजक, ज्याला भाग देत आहोत तो आहे भाज्य, ज्याने भाग देत आहोत तो भाजक, ज्याला भाग देत आहोत तो भाज्य, आणि आलेलं उत्तर भागाकार आणि उरलेली गोष्ट बाकी. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, आता विसरू नका, विसरायचं काही कारण नाहीये. ओके, चला आपल्या एक्झाम्पलला सुरुवात करू. हे 2 एक्झाम्पल ज्याचे बरोबर आलेत त्याला त्याचं खूप छान, त्यांनी मला कमेंट मध्ये सांगा सर आमच्या बरोबर आलेत म्हणून. थांबा, सगळे एकदा आल्यावर सांगा. बघा आता 12चा पाडा, 12चा पाडा बघा, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48, 12 5 60 मोठं व्हायलंय म्हणून 12 4 48. ठीक आहे, आता 57 मधून 48 गेले, किती राहिले 48, हा हे 2 आणि हे 7,
9 राहिले, बरोबर आहे का? चला मग आता 12चा पाडा डबल, 12 96 मोठं होईल म्हणून 12 बघा, 12 24 32 36, 12 12 24 32 12 12 पण 60 12 72 12 84, बरोबर आहे? 12 84. मग किती उरतील आता? 84 म्हणलं तर 7 उरतील, बरोबर आहे का? हा बरोबर आहे. चला परत 12 12 12 24 32 36 12 चौक 48 12 पंचे 60 12 सकून 72, बरोबर आहे? 12 सकून 72. मग आता किती उरले? 4 उरले. परत 12 12 12 2 24 12 36 12 चौक 48 मोठं व्हायला, ठीक आहे? म्हणून 12 12 36. मग आता किती उरले? 44 म्हणून 36 गेल्यावर ते 4 4 8 उरले. चला 12 8 96 मोठं व्हायला, परत 12 7 84 ते पण मोठं व्हायलंय म्हणून 12 सकून 72 12 12 24 12 12 24 12 पंचे 12 सकून 72. चला परत किती उरले? आता सर 72 आहे, हे 8 आणि 3 11 उरले, बरोबर आहे का? परत 12 12 12 24 32 12 पंचे 60 12 9 अष्टोदर्शे, बरोबर आहे? 12 9 108 12 9 108. मग आता 108 किती उरले? 4. ही 4 आपली बाकी आणि हे आपलं उत्तर. अशा प्रकारे ज्यांचं उत्तर बरोबर आलंय ते मला सांगा बरोबर आहे. चला इथे 9च्या टेबलने आपण ह्याला कट करू. चला आता 9च्या पाड्यामध्ये 7 नाहीयेत, 9च्या पाड्यामध्ये 7 नाहीयेत, 9च्या पाड्यात 7 नाही, तर काय करायचं सर? आम्ही बाऊ घेऊत का? घेतला तरी चालतो आणि स्टार्टिंगला बाऊ नाही घेतला तरी चालतो, ठीक आहे? अगोदर बाऊ घेतला तरी चालतो, नाही घेतला तरी चालतो, पण स्टार्टिंगला मध्ये आला तर घ्यायचा बरं का? चला मी नाही घेलो, मला नाही स्टार्टिंगला घ्यायचा, पण काय मुलं सर म्हणतील नाही तुम्ही सांगितलंय की खालच्या पेक्षा जर वरची संख्या छोटी आली तर बाऊ घ्यायचा, बाबा घे काय प्रॉब्लेम नाही. चला मग आता 70 ला कट करायचंय. 9 8 72 मोठं होईल, मग 9 7 63 9 7 63 9चा पाडा म्हणा झाला येत नाही ते 9 2 18 9 3 27 9 3 36 9 5 55 9 6 54 9 63. मग 63 आता किती उरले? इथं 7 उरतील, बरोबर आहे? आता होईल 9 8 72. मग आता परत किती उरले? 3 उरले. 9 2 18 9 3 27 9 4 36, बरोबर आहे? 9 4 36 किती उरले? 1 उरले. परत 9 1 9 9 18 मोठं होईल म्हणून 9 1 9 किती उरले? 6 उरतील, बरोबर आहे? 9 2 18 9 3 36 9 चौक 9 चौक 9 2 18 9 3 9 1 9 9 18 9 3 36 9 चौक 36 काय होईल? 9 2 18 9 3 9 3 9 5 9 6 54 9 7 63. हा परत किती उरला? 1 उरला. हे जे 1 उरलाय हे आपली बाकी आहे आणि हे बाकीचं आपलं उत्तर आहे. ते 9चा पाडा सारखा सारखा मला काहीतरी वेगळंच आहे. चला आता 15 ने कट करू. आता हे थोडं महत्वाचं, इकडे मी मुद्दामून थोड्या मोठ्या संख्या घेतल्यात, 15 12 16 11. इकडे जनरली एक एक अंकाच्या संख्या होत्या, इथं फक्त 12 होतं, पण चला इकडे 2 2 अंकाच्या आहेत, त्यामुळे एक्झाम्पल आपल्याला सोडवण्यासाठी सोपं आहे. हे कोणाकोणाचे बरोबर आलेत मला सांगा. चला आता कट करू. 15 1 15 15 2 30 15 3 45 15 चौक 60 मोठ आहे म्हणून 15 3 45. मग किती उरले? 45 56 मधून 45 गेले तर किती उरले? 9 उरतील. सॉरी 56 मधून 45 गेले 11 उरतील. चला 15 30 15 50 15 चौक 60 15 5 75 15 सती 90 15 सती 5 दर्शे 15 8 20चे मोठे आहे म्हणून 15 सती 5 दर्शे म्हणजे ज्यांना माहित नाही इंग्लिश स्कूल वाले स्टुडंट 105 इंग्लिश मध्ये बोलतो. 15 7 जा 105. मग आता 115 मधून 105 गेलं तर उरलं 10, बरोबर आहे? मग परत 15 साठी 5 दर्श मोठं होईल म्हणून 15 सकी 90 15 सकी 90. मग आता किती उरले? 104 मधून 90 गेल्यावर किती उरतात? 14 उरतील, बरोबर आहे का? हा बरोबर. चला 15 2 30 15 3 50 15 6 15 15 15 9 15 15 15 20 15 9 35 15 9 35 143 मधून 135 गेले किती उरतात? हे बघा 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे इथे उरले 8 आणि इथं 0 म्हणजे 8 उरतात. चला 15 15 30 15 50 15 60 15 5 75 15 5 75 15 सकी 90 मोठं होईल 15 5 75. मग किती उरतील आता? 84 75 मग 75 9 उरतील, बरोबर आहे? 9 आपली बाकी आणि आलेलं आपलं काय आहे? उत्तर आहे. समजलं? काही प्रॉब्लेम कोणाला? काही प्रॉब्लेम? हे बघा जर एक्झाम्पल करता करता कधी कधी काय होतंय, मोठी जर संख्या आली तर मनामध्ये त्याचं सबट्रॅक्शन करायला थोडं अवघड जातंय आणि प्रॅक्टिस करून होऊ शकतंय, पण कधी कधी काय होतंय आपण इतक्या फास्ट मध्ये असतो की त्याचं उत्तर नाही मग लगेच उत्तर एका कोपऱ्यात करून टाकायचं, आपल्याला थांबायचं नाहीये, लगेच उत्तर घ्यायचं. चला 12चा टेबल आता सगळे येत असं इथं ऑलरेडी आपण 12च्या टेबलचं एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय. चला हे तुम्ही सोडवतात का? हे तुम्ही सोडवा. चला तुम्हाला सोडवायला देतो. 16 आणि 11चं मी सोडून दाखवतो, चालेल? हे तुम्ही सोडवा कारण ऑलरेडी इथं 12चं दिलंय म्हणून 12च्या टेबलचं दिलंय म्हणून इथं पण राहू द्या. चला आता हे सोडू. 16 16 सोडून 32 होती का 16 85 किती उरले? तर 5 उरले. चला 16 16 सोडून 32
16 चौक 64, 16 चौक 64 मोठे होईल. 16 त्रिक 48 घ्या. 16 त्रिक 48 किती उरले? किती उरले? 16 त्रिक 48, 54 मधून 48 गेले, 6 उरले. चला 16 16 मध्ये 16 16 64 परत 16 4 64. मग आता किती उरले? उरले आपल्याला 2. 16 1 16, पण 16 2 32 मोठे व्हायले म्हणून 16 1 16. किती उरले आता? 25 मधून 16 गेले, 25 मधून 16 गेले, 25 मधून 16 गेले, 9 उरतात, 9 उरतात, 9 उरतात. नाही, 11 उरतील. बरोबर आहे. चला 16 16 16 32 16 तिकडचा 16 चौक 64. अरे 9 उरतात का? 9 उरतील. 9 बघा, 25 26 27 16 17 18 19 20 21 22 हा 9 उरतील. सॉरी हा. चला 14 32 16 16 16 85 16 96 मोठं होईल. 16 85 उरले 14, 14 आपली बाकी. आणि हे आलेलं आपलं उत्तर आहे. चला 11चा टेबल. 11चा सगळ्यांना येत आहे. 11 22 33 54 55 60 77 77 88 99 110 असा 11 टेबल आहे. चला आता ह्याला कसं कट करू? 11 सती 77 मोठं होईल म्हणून 11 सती 66. मग 75 मधून 66 गेल्यावर किती उरतात? 75 मधून 66 गेल्यावर 9 उरतील. चला आता 11 9 99 मोठं होईल म्हणून 11 8 88. 88 किती उरतील रे? किती उरतील? 6 उरले. हा 11 सकी 66 किती उरले? 2 उरले. 11 दोन्ही 22 किती उरले? 4 उरले. 11 4 44 किती उरला? 1 उरला. अशा प्रकारे हे पण झालं. समजले सगळे? काही प्रॉब्लेम कोणाला? सगळे आपण एक्झाम्पल सोडवलेले आहेत आणि प्रॅक्टिस पण आपण केली आहे. ह्याच्यामधून आपल्याला काय समजतंय? ह्याच्यामधून आपल्याला एवढंच समजतंय की बाबा जर मोठ्या नंबरचे भागाकार आले तर तुम्हाला त्याची थोडी जास्त प्रॅक्टिस करावं लागणार आहे. जास्त प्रॅक्टिस ह्याच्यासाठी करावं लागणार आहे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता बघा, मी खूप दिवसानंतर तुम्हाला शिकवण्यासाठी भागाकाराकडे आलो होतो. असं तर तुम्हाला जेव्हा तुम्ही नवोदयमध्ये घुसताना ऍक्च्युअल मध्ये तर इतके मोठे मोठे भागाकार कदाचितच येतील मी येणार नाहीत असं नाही म्हणालो, पण 70-60% नाही देणार. त्याच्यामुळं काय, पण 40% पण आपण चान्सेस घेऊ शकत नाही. 40% म्हणजे जर डायरेक्ट एक्झाम्पल मध्ये एखादं हे समजा पदावली एक तुम्हाला असते शिकायला, त्याच्यामध्ये जर मोठा भागाकार आला तर काय करायचं? त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करणं जरुरी आहे. अशा प्रकारे आपण भागाकाराची छानपैकी प्रॅक्टिस केली. 8 गणित आज घेतले, काल पण 10-15 गणित घेतले होते. अजून एक्झाम्पल घ्यायचे. आपलं लेक्चरची स्टार्टिंगच मी आज प्रॅक्टिस पासून केली आहे. ज्यांना समजलं असेल ठोकोट आली आणि कमेंट मध्ये मला सांगा, थंब देऊन असा किंवा कमेंट करून सांगा सर आम्हाला समजलं. ज्याला नाही समजलं ते थोडं लेक्चर पाठीमाग घ्या, परत एकदा बघा. नाही समजलं कमेंट करून सांगा सर आम्हाला समजलं नाही, मी सांगतो. एवढं लिहून घ्या, पॉज करून लिहून घ्या. झालं? पॉज करून लिहून घेतलं? पॉज करून लिहून घेतलं? झालं? एकच मिनिट. इकडं कॉम्प्युटरवर बंद पडलंय, दिसतंय? ओके, दिसतंय. एकदम भारी, छान, सुंदर, सगळ्यांना दिसतंय. चला चला एकदा मी कॉम्प्युटरवर परत चालू करतो. कॉम्प्युटरवर काय झालं होतं की हे बंदच पडलं होतं. एकदा मी परत चालू करतो. ओके, झालं. ओके, चला रफ करू पिल्लांनो. रफ करू. सगळ्यात झालं? चला रफ करतो. 1 2 3 रफ करतो. छानपैकी आपला भागाकार होत आहे. मजा येईल सगळ्यांना? सर कशाची मजा? सजा वाटायली आम्हाला. अभ्यास सजा नाही रे, अभ्यास मजा देऊन का. इतके भारी भारी एक्झाम्पल सॉल्व. गेम समजायला एक गेम. जसं जसं आपण पुढे जाणार लेवल मध्ये, जसं तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं, तो एक सबवे सर्फस नावाचा गेम असतो ज्याच्यामध्ये ते ट्रेन असते, एक छोटस पोरग असते तुमच्यासारखं क्यूट छोट्या छोट्या नाकाचं, आणि ते काय करते इकडे तिकडे पळत आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा पॉईंट बघू. एकदा पाणी पितो.
चला आता पुढचा पॉइंट काय एकदा समजून घ्या. ठीक आहे, काय म्हणताय पुढचा पॉइंट? पुढचा पॉइंट म्हणताय, तुम्ही पण टाका, जर छेदस्थानी, आता छेदस्थान काय मी सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका. जर छेदस्थानी शून्ययुक्त संख्या आली तर, शून्ययुक्त संख्या असल्यावर, शून्ययुक्त संख्या असल्यावर, जर छेदस्थानी शून्ययुक्त संख्या असल्यावर काय करायचं? सर एकतर आम्हाला हे छेदस्थान काय हेच माहित नाही. सांगतो, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं एकदा की छेदस्थान म्हणजे काय असते. आपण अशा प्रकारे भागाकार करायलो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काहीतरी भागाकार करायलो. तर ह्या भागाकारामध्ये ना ही जी लाईन आहे, ही रेषा, हिच्या वरची जी संख्या आहे त्याला म्हणतात अंश. काय म्हणतात? अंश म्हणतात. आणि ही जी खालची संख्या आहे तिला म्हणतात छेद. म्हणजे आपलं 54,654 हे अंश आहे आणि इंग्लिश मध्ये ह्याला म्हणतात न्यूमरेटर. ठीक आहे, आणि ह्याला म्हणतात डिनोमिनेटर. लक्षात राहू द्या. ठीक आहे, काही इंग्लिश मध्ये मुलं असतील त्यांना न्यूमरेटर डिनोमिनेटर माहिती असेल, पण छेद आणि अंश माहित नसेल, त्यामुळे एकदा सांगितलं. तर इथं ते काय म्हणतंय, जर छेदस्थानी शून्ययुक्त संख्या आली, छेदस्थानी म्हणजे काय? खालच्या बाजूस समजून घ्यायचं थोडं. खालच्या बाजूस, जर खालच्या बाजूस शून्ययुक्त संख्या आली, तर कशी शून्ययुक्त संख्या आहे ना, मी एक्झाम्पल बघू ना आपण 3-4 वेगवेगळे. बघा, जसं की मी एक एक्झाम्पल गेलो, डिवाइडेड बाय 0 आलं, एखाद्या संख्येच्या भागिले 0 आलं, म्हणजे आपला हे जे भाजक आहे, भाजक सांगितलं होतं नाही, भाज्य हे भाजक आहे, बरोबर आहे. तर आपला जो भाजक आहे तो जर भाजक 0 आला तर काय करायचं? भाजक 0 आल्यावर घ्यायचं नाही, आपण त्याचं उत्तर काढू शकत नाहीत. मग याचं उत्तर शक्य नाही. उत्तर शक्य नाही, याचं उत्तर कसं आहे? शक्य नाही. कधी पण लक्षात राहू द्या, जर खाली 0 आला तर उत्तर शक्य नाही. आणि सर मग वरी 0 आला तर काय बरं? वरी 0 आला तर आम्हाला सांगा बरं काय? आता ते तर आपल्या ह्याच्यामध्ये नाहीये, समजा आपण छेदस्थानी 0चं बोलतोय, पण जरा लक्षात राहू द्या, जर एखाद्या संख्येच्या वरी 0 आला आणि खाली कोणतीही संख्या असू द्या, कितीही मोठी, मी बोर्ड भरून संख्या लिहिली, बोर्ड भरून लिहिली आणि वरी 0 आला, मी बोर्ड भरून संख्या लिहिली आणि खाली 0 आला, तर काय? गुणाकारामध्ये माहित होतं ना, कोणत्याही संख्येला जर 0 ने गुणवलं तर उत्तर 0 येतं. हे एक रूल आहे, नियम आहे. तसंच कोणत्याही संख्येला जर 0 ने भागवलं तर त्याचं उत्तर शक्य नाही, आणि कोणत्याही संख्येच्या वरती, डोक्यावरती जर 0 आला तर त्याचं उत्तर 0 आहे. हे कधीच विसरायचं नाही. विसराल जे विसराल मग ते नवोदयात लागणं अवघड आहे, कारण हे कुठं पण तुम्हाला येऊ शकतंय. 2 एक्झाम्पल. आता तिसरं एक्झाम्पल सर कसं? चला तिसरं एक्झाम्पल घेऊ आपण मस्त छानपैकी. 2 एक्झाम्पल पॉज करून लिहून घ्या तुम्ही, किंवा एकदा सगळं लिहून घ्या. चला तिसरं एक्झाम्पल घेऊया. पहा, मी अशा प्रकारे एक्झाम्पल घेतोय. चला समजा मी असं एक्झाम्पल घेतलं 50. आता मी 50 घेतलं. काय जण म्हणतील, सर आम्हाला 50चा टेबल येत नाही, आणि मला पण येत नाही. 50चा टेबल मला पण येत नाही. 3x300 टेबल, 30 पर्यंत टेबल पाठ केले सफिशियंट आहे. मग सर आता कसं करायचं? आता काहीच टेन्शन नाही घ्यायचं. पहा, आपल्या पॉइंटच नाव आहे खालच्या बाजूस 0 आल्यावर काय करायचं. हो सर, खालच्या बाजूस 0 येईल आता. ठीक आहे, असू द्या, त्या 0ला थोडं साईडला ठेवा. सध्याला त्याचं आपल्याला काहीच काम करायचं नाही, त्याला थोडं 5 मिनिट साईडला ठेवा. आता आपल्याला ह्याला 5 ने कट करायचं. चला, 5 1 5, 4 छोटा आहे 52, 5 9 45, उरला 1, 5 3 15, 5 1 5, उरले 2, 5 5 25. सर झालं उत्तर झालं. मग काय आता? पण हे जे खालचा 0 राहिलाय त्याचं काहीतरी काम करावं लागेल ना, त्याला असं सोडून नाही देऊ शकत आपण. मग काही नाही, बघा खालचा 0 जो राहिलाय, किती 0 तर खाली 1 आहे. मग एक स्तर सोडून पाठीमागं, कुठं ह्या साईडून ह्या साईडला मी एक बाण दाखवतो बघा, इकडं 0 पॉइंट द्यायचा. मग सर एक स्तर सोडून म्हणजे 5 आणि 1 च्या मध्ये. अशा प्रकारे उत्तर आलेलं आहे. समजलं? पॉइंट दिसायला सगळ्याला थोडा मोठा करू. हा, दिसायला मला बघू द्या, दिसायला. हा चला, त्यामुळे कॉम्प्युटरवर मी चालू ठेवतोय की तुम्हाला जे दिसतंय, म्हणजे मी जे लिहिलं ते तुम्हाला दिसायलंय का, जेणेकरून मला म्हणजे कळतंय. चला अजून एक आपण सॉल्व्ह करू. अजून एक, हे समजलं सगळ्यांना? काही प्रॉब्लेम नाही, अजून एक सॉल्व्ह करू. बघा, आता मी खाली असे 3 0 घेतो, खाली 3 0. आता काही जण तर पळूनच जातील लेक्चर बंद करून, जे डायरेक्ट ह्या लेक्चर मध्ये आले पळूनच जातील, म्हणतील 5000चा कुठं पाडा असतंय का? असतंय, पण आपल्याला येत नाही, आणि येऊ नाही आला तरी पण चालतंय.
मी नाही म्हणत की तुम्हाला 5,000चा पाडा यायलाच पाहिजे, पण तुम्हाला 5चा पाडा यायला पाहिजे. ठीक आहे, येतोय 5चा पाडा. 5चं टेबल 5 1 5 5 2 10 5 15 इंग्लिश बोलवले, मराठी 5 1 5 5 2 10 5 1 15 असं. चला तर 5चा पाडा घ्या. 5 1 5, परत 5 1 5, उरले 2. म्हणजे ह्याला आपण बरं चला, थोडं लेक्चर बंद पडलं होतं, माहित नाही काय झालं पहा. तर काय ना, आपण हे उत्तर काढलं होतं आणि जितके खाली झिरो आहेत तितकंच पाठीमागं उड्या मारत मारत एक स्थळ उडी मारली इथं, दुसरी स्थळ उडी मारली इथं, तिसरी स्थळ उडी मारली इथं आणि पॉईंट दिला इथं. कळालं तुला? एकदम भारी. चला आता एक्झाम्पल नंबर 5 बघू. एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 काय म्हणतं? एक्झाम्पल 5 थोडं भारी घ्यायचं, थोडं भारी घ्यायचं. चला थोडं भारी, थोडं भारी घेऊ, थोडं भारी घेऊ, थोडं भारी घेऊ. चला पहिले हे घेऊ, पण अजून एकदा मी 2-3 एक्झाम्पल लिहूनच ठेवतो अलग अलग टाईपचे, जेणेकरून आपल्याला सोडवायला सोपं जाईल. असं एक घेऊ आणि असं एक घेऊ. चला असे खूप सारे झिरो. चला 2 तर अगोदर करू. ज्याला येते ते एकदा पॉज करून ट्राय कराल का? माझ्यासाठी करा बरं एकदा पॉज करून ट्राय. ज्याला येते ते एकदा पॉज करून ट्राय करा. पॉज करून ट्राय करा. एकदा पॉज करून ट्राय करा. झालं? मी सांगू? पहा पहा, आता 0 कडे बघायचं नाही, इथं पण 0 कडे बघायचं नाही. 5 ने डायरेक्ट कट करायचं. 5 1 5, परत 5 1 5, 2 उरले. 5 4 20, परत 2 उरले. 5 4 20, परत 4 उरले. आणि किती? 5 8 40, 2 उरले. आता सर आता काय करायचं? आता काय करायचं? ज्या लेकरांना इथं पॉइंटचा भागाकार येतोय, ठीक आहे, इथं पॉइंटचा भागाकार येतोय त्यांचं ठीक आहे. काय करायचं? इथं पॉइंट घ्यायचा आणि इथं एक 0 द्यायचा आणि 5 चौक 20. हो सर बरोबर आहे. आता हे जे 2 0 राहिलेत त्यांचं काय काम आहे? हा जो पॉइंट आहे इथला कट करायचा आणि इथून पाठीमागे 2 स्थळ जायचं. स्टार्टिंग पासून नाही बघा, पॉइंट इथं होता ना 8 आणि 4च्या मध्ये ना पॉइंट 8 आणि 4च्या, तर इथून पाठीमागे 2 स्थळ, हे पहिलं स्थळ हे दुसरं स्थळ. तर काय जणांना वाटेल इथून पाठीमागे जायचं, इथून नाही, ह्या जे पॉइंट ऑलरेडी बसलाय मग ह्या 2 4च्या मध्ये पॉइंट जाणार, 2 4च्या मध्ये पॉइंट जाणार. अशा प्रकारे हे पण झालं. चला हे सॉल्व्ह करू आपण. आता इथं खाली खूप सारे झिरो आहेत, खूप सारे काय, बोर्ड भरून जरी झिरो दिले ना तरी भ्यायचं नाही. बोर्ड भरून झिरो दिले तरी आपल्याला भ्यायचं नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. चला बे दोन्ही 4, 1 उरला. बे 8 16, 1 उरला. परत बे 8 16, बे दोन्ही 4, 1 उरला. 92 18. उत्तर तर आलंय. किती झिरो आहेत? 1 2 3 4 5 6. 6 स्थळ सोडून पॉईंट मागे यायचा आहे. हे एक स्थळ, हे 2 स्थळ. चला तुम्ही कोणी मारो. हे पहिलं स्थळ, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं, हे 5वं आणि हे 6वं. सर इकडं तर 6 स्थळच नाही. नसू दे, आपण बनवू. बनवायचे. चला ऑलरेडी किती स्थळ आहेत? 1 2 3 4 5. पॉईंट किती? 1 2 3 4 5 6. मग एक 0 तुला मनाने घ्यायचा, इथं एक स्थळ मनाने घ्यायचं, चालेल. आणि पॉइंट घेऊन अजून एक 0 इकडे द्यायचा. कळालं मी काय केलं इथं? परत एकदा सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका. आपल्याला खाली 6 0 आहेत, 6 स्थळ पाठीमागं पॉइंट द्यायचा आहे. पण सर आपल्याकडे 6 स्थळच नाहीत. स्थळ म्हणजे जागा, 6 जागाच नाहीत. मग 1 2 3 4 5च आहेत. एक जागा मनाने घे, 6 झाल्या आणि पॉइंट घेऊन पुन्हा एक 0 मनाने घे. कळालं? काय प्रॉब्लेम? अशा प्रकारे जर छेदस्थानी शून्ययुक्त संख्या आली तर सगळ्या प्रकारचे एक्झाम्पल आपले झालेले आहेत वागुशा. सगळ्या प्रकारचे एक्झाम्पल झाले. ह्याच्या पलीकडे मी एकदा बघतो माझ्या नोट्स मध्ये, मी एखादं एक्झाम्पल तू यासाठी लिहिलंय का? नोट्स तर मी असं पण अगोदर बनवतोय लेक्चरच्या. बघू दे मला, मी एखादं घेतलंय का तुझ्यासाठी? घेतलंय का एखादं? हा ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. कळालं. चल एक घेऊ, लास्ट एक्झाम्पल नंबर 7 घेऊ. कसं? आता एक असं एक्झाम्पल आहे चुटकसं प्यारचं, आणि जर तुला इकडे अगोदर खूप सारे 0 आले, अगोदर संख्येच्या, इथं आपण बघ संख्येच्या नंतर 0 घेतले, संख्येच्या नंतर, पण इथं जर संख्येच्या अगोदर 0 आले तर शेंबडा लेकरू सुद्धा सांगन, जर 0 अगोदर आले तर त्याला काहीच व्हॅल्यू नसते. म्हणजे हे 0 अगोदर जरी आले तरी ह्या 0 साठी तुला वरती पॉइंट द्यायचा नाही, कारण ह्या 0 ची काहीच व्हॅल्यू नाही. बरोबर आहे? संख्येच्या अगोदर 0 आल्यावर व्हॅल्यू नाही. मग चला 2 to the 4
कॅरी 1, हा 2 7 जा 14, 2 1 जा 2, 2 2 जा 4. फक्त एवढंच उत्तर लिहायचं तुला. काय प्रॉब्लेम? अशा प्रकारे जितके गणित छेदस्थानी शून्ययुक्त संख्या आल्यावर बनवू शकतात, माझ्या मनात जितके आले तितके मी तुम्हाला अलग अलग सांगितले. जर एखादं राहिलं असेल माझ्याकडून एखादं टाईप, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा सर ह्याचं उत्तर द्या, तर मी पुढच्या लेक्चर मध्ये त्याचं उत्तर देईल. अशा प्रकारे आपला जो सगळ्यात महत्वाचा आजचा पहिला पॉईंट आहे, शून्ययुक्त छेदस्थानी शून्ययुक्त संख्या आल्यावर काय करायचं त्याचा भागाकार आपल्याला झालाय. आता आपण पुढचा टाईप घेऊ. ज्याला लिहायचं ते पॉज करून लवकर लिहा, नाही तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पॉज करून घ्या, नाही तर स्क्रीनशॉट काढून घ्या. झालं? चला रफ करू. चला रफ करतो. आता पुढचा पॉइंट. हा पॉइंट सगळ्यांना समजला असेल छानपैकी समजलाय सगळ्यांना. चला आता पुढचा पॉइंट बघा काय म्हणताय पुढचा पॉइंट. पुढच्या पॉइंट मध्ये आपल्याला बघायचंय पॉइंट मध्ये कसं उत्तर काढायचं. ठीक आहे, उत्तरामध्ये पॉइंट कसा येईल, म्हणजे जे आपली शेवटी बाकी उरत होती ना, बाकी सांगणार आहे मी, पण एकदा तोंडाला सांगायलो, असं कुणाला लिहून दाखवणार आहे. आपली जी बाकी उरत होती ती आपल्याला इथं काहीच बाकी उरवायची नाही, जनरली काहीच उरवायची नाही. पहा मग सर कसं काढू उत्तर सांगतो. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. पण पॉइंट टाकायचा का आपलं? चला पॉइंट टाकू. पॉइंट मध्ये उत्तर असणारा भागाकार. पॉइंट मध्ये उत्तर असणारा भागाकार. चला लागू कामाला. एक्झाम्पल नंबर 1. 4 5 7 2 डिवायडेड बाय भागिले 5 किंवा डिवायडेड बाय 5. इथं काय घ्यायचं? 5 घेऊ. चला 4-5 एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, हा इथं मी थोडं वेगळं घेतो. चला पॉज करून ट्राय कराल. चला पॉज करून ट्राय करा. ट्राय पॉज करून. एकदा पाणी पितो. झालं? सांगू? मी सांगू? चला मी सांगतो. पहा आता काय करायचंय. सगळ्यात अगोदर तुम्हाला नॉर्मली आपण जसं कट करतो तसं 4 छोटे सर भाऊ घ्यायचा, घ्या. स्टार्टिंगला नाही घेतला तरी चालतो. 5 9 45, 5 1 5, किती उरतील? 2 उरतील. 5 4 20, किती उरले? परत 2. हा आता हे इथंच मला तुम्हाला सांगायचं होतं की जी आपली बाकी 2 उरली आहे, आता आपल्याला त्या बाकीला उरू द्यायचं नाही. आपल्याला उत्तरामध्ये पॉईंट घेऊन तिला पण कट करायचंय. मग काही नाही, उत्तरामध्ये पॉईंट घ्यायचा आणि तिच्यावर एक 0 द्यायचा, असा छानपैकी दिला 0 आणि 5 4 20. कळालं? सोपं एकदम. चला हे पण एकदा ट्राय करू. पहिले सोपेच घेतले ते एकदम, नंतर थोडी लेवल वाढवली. चला परत 5 1 5, 3 उरले. 5 7 35, 4 छोट्या म्हणून 52, 5 8 40, 3 उरले. 5 7 35. आता पहा इथे हे 2 आलंय, बरोबर आहे. भाऊ घ्यावा लागेल ना, घ्यावा लागेल का नाही? भाऊ घ्यायचा का नाही? भाऊ हा, तर भाऊ घ्यायचा. 2 आहे. मग भाऊ घेऊन पुन्हा काय घ्यायचं आपल्याला? पॉईंट घ्यायचा 0. 5 4 20. कळालं? काही प्रॉब्लेम? आणि तुमचं उत्तर बरोबर आलंय का नाही हे चेक करण्यासाठी पण एक ट्रिक आहे. हे चेक करण्यासाठी पण एक भारी गोष्ट सांगतो. जे उत्तर आलंय, तुमचं जे उत्तर आलंय त्याला गुणवले 5 करा. सर कसं करून तर बघा.
मग आपलं हे पहिली संख्या येते की नाही आपण बघू. बघा 4 पंचे 20, 0 हातच्या आले 2, 500 हातच्या आले 2 दशाल तसे, 7 पाचा 35 हातच्या आले 3, 8 पंचे 40 आणि 3 43 परत हातच्या आले 4, 5 0 0 4 ला 4, 7 पाचा 35 हातच्या आले 3, 5 1 5 आणि 3 8. बघा काय आलं 85 43 52. सर शेवटी इथं 0 नाहीये, पण आपण पॉईंट बी तर नाही ना घेतला, एक्स तर सोडून पॉईंट इथं घ्यायचा आहे, बरोबर आहे. मग एक्स तर सोडून जर पॉईंट इथं घेतला तर हा पॉईंट आणि हा 0 दोघे कटून जातात, राहतात काय 85 43 52. मग तेच आहे आपलं 85 43 52. म्हणजे तुमचं हे जे आलेलं उत्तर, हे जे मी लाल मध्ये लाल पेनने लिहिलंय आलेलं उत्तर बरोबर आहे का नाही, हे जर तुम्हाला परत एकदा चेक करायचं असेल, उलट चेक करायचं असेल, तर त्याला गुणविले हे जे आपलं खालचं काय होतंय भाजक हे करायचं. ठीक आहे, चालेल. भाजप नाही रे, भाजप नाही, भारतीय जनता पार्टी नाही, भाजप नाही बरं का. चला हे सॉल्व्ह करायचं, चला करू आपण. हा 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 7 72 मोठ आहे म्हणून 12 5 60. किती उरले सर? 11 उरले. चला 12 5 60, 12 7 72, 12 7 84, 12 8 96, 12 9 88 म्हणजे 108, 108. मग किती उरले सर? तर 4 उरले. चला 12 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 4 48. मग किती उरले? 4 घेतले. मग मी सांगितलंय की वर छोटी संख्या आली की आधी पाऊ घ्यायचा, मग पॉईंट घेऊन त्या संख्येवर 0 घ्यायचा, इथं सांगितलं होतं. चला 12 2 24, 12 3 36, 12 3 36. किती उरले? परत 4 उरले. मग सर आता काय करायचं? आता जी संख्या पुढे उरणार आहे, सर आम्ही काय करतो इथं पॉईंट घेतो आणि परत ह्याच्यावर 0 घेतो. शेंबडा असं करू नको, परत पॉईंट घ्यायचा नसतो, एका संख्येमध्ये पॉईंट एकदाच येतो. मग सर आता 12 ने तर 4 कटत नाहीत, आम्ही काय करू मनाने 0 घेऊ. आता इथून पुढे ज्या संख्या उरणार आहे त्याच्यावर मनाने 0 घ्यायचा, पण एकच घ्यायचा. ठीक आहे, चला परत 12 2 24, 12 3 36. सर परत 4 उरलेत की हो, मग परत 0 घे की रे, मग 12 3 36. सर परत 4 उरलेत. असंच करीत राहिलो तर माझ्या पेनाची शाई पण संपन आणि वही पण संपन, पण मी तसं होऊ देणार नाही, काळजी करू नको. जर असं सारखं सारखं उरायला असेल आणि सारखं सारखं कट व्हायला असेल तीच संख्या, तर तुला काय करायचंय, त्या 3च्या डोक्यावर छानपैकी असे आडबिरेश मारायचे, म्हणजे की हे गणित इथंच संपलं. ह्याचा अर्थ असा होतो की मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे, टेन्शन घेऊ नका, जेव्हा आपलं नवोदय सुरू होणार आहे. पण सध्याला ह्याचा अर्थ असा आहे की पुढे हे सारखं 3 3 येणार आहे, म्हणून आपण त्याला तिथं थांबवलं. कळालं पिल्ल्या? एकदम सोपं आहे. चला आपण हे सॉल्व्ह करू आता, हे सॉल्व्ह करू आता. चला किती 4 2 8, 4 3 12, 4 3 12. किती उरले? किती उरले? 3 उरले. 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 बरोबर करायला. हा बरोबर आहे. 4 8 32, 4 9 36, बरोबर आहे. किती उरले? 2. 4 5 20, किती उरले? 2. 4 6 24. ओके, परत 4 1 4, किती उरला? 1 उरला. मग काय पॉईंट घेऊन 0. 4 2 8, 8. बघा 10 मधून 8चा भाग दिलाय तर परत 2 उरले, मग परत मनाने 0 घ्यायचाय. ह्या एक्झाम्पल मध्ये सांगितलंय मनाने 0 घ्यायचाय. 4 5 20, संपलं. कोणाकोणाचे बरोबर आले सगळे मला सांगा कमेंट मध्ये. चला आता इथं काय करायचं आपल्याला बघा, लास्ट एक्झाम्पल मध्ये ना इथं 1 आहे आणि 1 ने कोणत्याही संख्येला जर आपण भागवलं तर उत्तर 30 संख्या येते, म्हणून मी 30 संख्या वरती लिहितो. चालेल. आपण हे जे 3 0 राहिले त्यांचं काम काय? आपण मागच्या पॉईंट मध्ये बघितलंय की तितके स्थळ सोडून आपल्याला माग पॉईंट द्यायचा आहे, तितके स्थळ सोडून आपल्याला माग पॉईंट. किती स्थळ सोडून? 1 2 3. म्हणजे कुठं पॉईंट देणार आहे मी? इथं. अशा प्रकारे आपले सगळे उत्तर झालेले आहेत आणि तुम्हाला समजले पण असतील. समजलंय? एकदम भारी समजलंय. चला पॉइंट मध्ये उत्तर असणार भागाकार आपला झालेला आहे. आता आपला अजून तीन अलग अलग अजून आपले हे राहिले भागाकाराचे टाईप. तर मला असं वाटतंय की जे 3 आपण भागाकाराचे टाईप राहिले ते उद्या म्हणजे पुढच्या लेक्चर मध्ये बघू. काय होईल की आता जर ते 3 टाईप बघायला गेलो तर हे लेक्चर खूप जास्तीचं मोठं होईल. खूप जास्तीचं मोठं झाल्यावर सर आम्हाला जांभळ्या येतात. सर आम्हाला वाटतंय की आता मोबाईल बंद करून आणि वही बंद करून आम्ही तुमचं लेक्चर करणं बंद करावं. आम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे मी मोठं लेक्चर नाही बनवायलो. तुम्ही छोटे छोटे पिल्ले आहेत, तुमची कॅपॅसिटी 1 1.5 2 तास बसण्याची नाहीये, म्हणून जास्तीत जास्त 30 मिनिट कमीत कमी 30 मिनिट आणि जास्तीत जास्त 40-50 मिनिटापर्यंत लेक्चर जाऊ शकते पिल्लांना. कारण ते कसं असतंय कधी कधी जर तुम्हाला अजून भारी गोष्टी सांगायच्या तर थोडा वेळ लागतंय, त्यामुळे आजचं लेक्चर थोडं मोठं झालं असेल. चांगला अभ्यास करा. होमवर्क आज नाही चालेल, आजच्यासाठी होमवर्क नाहीये, मजा करा. मजा अशी करा की फक्त हे जितकं आपण आज शिकवलंय, जितके आजच्या लेक्चर मध्ये एक्झाम्पल झाले ते तुम्हाला मनाने परत एकदा ट्राय करायचे. सर म्हणलात होमवर्क नाही आणि परत हळूच होमवर्क द्यायला. हा छोटासा होमवर्क आहे, परत एकदा ट्राय करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला अजून सोपं जाईल. ठीक आहे, आजचं लेक्चर इथंच थांबू. काळजी घ्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट,
ज्याला पुढचं लेक्चर करायचंय इथं कुठंतरी पुढचे मागचे लेक्चर येत असतील, आमचे एडिटिंग टीम ते करते, पुढचे मागचे लेक्चर लावते इथं. त्यांनी मला सांगितलं सर लेक्चर मध्ये सांगा लेकरांना की इथं पुढचं लेक्चर इथं मागचं लेक्चर, आणि इथे एक आमचा छोटासा लोगो वगैरे काहीतरी येत असेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करू शकतात. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथं थांबू. काळजी घ्या, अभ्यास करा. चला टाटा.